स्वामी समर्थ. मैत्रिणींनो, कसे आहेत तुम्ही? मजेतच असणार. मी रिंकू पाटील तुमचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये यज्ञा डिझायनर. आज मी तुम्हाला दाखवणार आहे की मी नवरीचे ब्लाउज शिवलेले आहेत, त्यांचे डिझाईन त्याच्याबद्दल मी तुम्हाला आज सांगणार आहे. हे बघा, सर्वात पहिले मी हे नवरीचं ब्लाऊज दाखवते तुम्हाला. हे घागऱ्यावरचं आहे. हे बघा, पॅडेड आहे, खाली असे लटकन वगैरे लावलेले आहेत, तसं बाहीला पण लावलेत. आणि हे जे लटकन आहे, हे बघा, हे लटकन हे मी तयार केलेले आहेत. बाजारात लटकन घागऱ्याच्या ब्लाऊजला लटकन घ्यायचं म्हटलं तर खूपच महाग भेटतं. 150 ते 200 पर्यंत महाग भेटतात. तर मग एवढी शिलाई पण नाही मिळत आपल्याला. तर मग मी हे असंच करते, वेल्वेटच्या कपड्यापासूनच असे लटकन तयार करून घेते. म्हणजे समोरच्यालाही परवडतं आणि आपल्यालाही परवडतं. हे बघू शकता तुम्ही. हा नेक पण खूप ब्रॉड होता, जो की मी तो घेतला एकदम व्यवस्थित. आणि नवरी खूपच बारीक आहे, त्याच्यामुळे नेकचं खूपच मला याच्यावर हे करावं लागलं. हा पण नेक खूप मोठा होता. हा पण मी ॲडजस्ट केला आहे. पाठीमागे हुक आहेत याला. इथे पिन लावली आहे. नंतर मी याला हातशिलाई करून घेणार आहे. असं दुसरं ब्लाऊज दाखवणार आहे मी. हे आरी वर्क केलं आहे. हे बघा, नवरीला जास्त आरी वर्कचं भरलेलं ब्लाऊज नको होतं, कारण तिने रेडीमेड घेतलेलं होतं. तर सिम्पल बट युनिक मी करायचा प्रयत्न केलेला आहे. हे बघा, फक्त पाठीमागे आरी वर्क केलेलं आहे, बघू शकता तुम्ही. आणि बाहीला असे टसल्स लावून घेतली. ही जी लेस मिळते, हे बघा, हुक लावायचे बाकी त्याचे. पुढून हा असा हार्ट शेपवाला नेक घेतला आहे. हा विदाऊट पॅडेड आहे. हे बघा, हे जे आहे हे साखरपुड्याचा ब्लाऊज आहे. हे बघा, हे तिला थोडं फॅन्सी हवं होतं. तिने फोटो टाकलेला मला ह्या बोचा, तसा मी याला बनवून दिला आहे. आणि हा जो रेडीमेड छोटा गळा असतो तो मी कट करून अशा प्रकारे इथे यूज केला, म्हणजे वाया न जाता. आणि ते मध्येच वेगळं विचित्र दिसतं, त्याच्यामुळे मी हे नवीन केलं आहे. स्लीव्ज सिम्पलच आहे याची. पुढून याला असा नेक केला आहे. हे बघा, अजून एक ब्लाऊज आहे. हे बघा, हे याला ऑलरेडी वर्क केलेलं होतं. आता ते साडींमध्ये, पैठणी साड्यांमध्ये वर्क केलेलं ब्लाऊज येते. हे बघा, याला फक्त मी टसल्स लावून घेतले आणि वरती पफ स्लीव्ज घेतली आहे. ही बघा, हा जो गळा आहे हा खूपच छोटा होता. याला मी असं उलटं करून असा नेक शिवला आहे बोटनेकमध्ये. आणि खाली ही लेस लावून घेतली आहे. अजून एक ब्लाऊज आहे नवरीचं, ते मी तुम्हाला दाखवते. हे बघा, हे ते मोतीच्या साडीवरचं रफल स्लीव्ज शिवली आहे. आतमध्ये अजून एक बाही पण घेतली आहे आणि वरून ही रफल स्लीव्ज. हे बघा, पुढून गोलच घेतला आहे गळा. मी एकच साईड लेस लावते, कारण एक साईड पदर असतो तर ती काही दिसत नाही. तर मी वन साईडच लेस लावते. हुक लावायचे बाकी आहे त्याला. आणि पाठीमागे हुक लावले त्याला. हे बघा, हुक आणि आळा. हे बघा, ते एवढे सर्व मी कालपासून नवरीचे ब्लाउज शिवलेले आहेत, जे की मी तुमच्यासोबत शेअर केलेत. तर मला नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला कोणते कोणते ब्लाऊजची डिझाईन जास्त आवडली आणि फिनिशिंग वगैरे ते पण सांगा. नक्की मला कमेंट करून सांगा तुम्हाला ब्लाऊज आवडलेत का. लाईक करा, कमेंट करा. थँक्यू.